नमस्कार. तर आज पुन्हा मी अशी रेसिपी घेऊन आली जी सकाळच्या घाईगडबडीत अगदी लगेच आणि पटकन होऊ शकते. खूपच कमी साहित्याने अगदी कमी वेळात होणारी अशी आलू पराठ्याची रेसिपी आहे. तर चला बघूया. तर इथे मी गव्हाच्या पिठामध्ये 4 ते 5 बटाटे उकळून किसून घेतले होते. त्यानंतर साहित्य दाखवल्याप्रमाणे मी पेस्ट बनवून घेतली होती, ती आपण याच्यामध्ये ॲड केली. त्यानंतर अगदी घरातले बेसिक मसालेच यूज करायचे, जसं हळद, गरम मसाला, लाल तिखट, मीठ आणि थोडीशी कोथिंबीर टाकून आपण याला गरजेनुसार पाणी घालून आता मळून घ्यायचं आहे. आधी सर्व साहित्य नीट पिठात मिसळून घ्यायचं आणि मगच गरजेनुसार आपल्याला पाणी घालूनही मळायचं आहे. अगदी पातळही नाही, अगदी घट्टही नाही, मीडियम कन्सिस्टन्सीचं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. त्यावर मी थोडंसं तेल घालून मळून घेते आणि ते मळून झाल्यानंतर थोडं 5 मिनिटं आपल्याला एक झाकून ठेवायचं आहे. चला, तर आता तयार आहे आपलं पीठ पराठे करायला. तर आपण चपातीसाठी जसा गोळा घेतो तेवढाच कणकेचा गोळा घ्यायचा आहे. अशा प्रकारे दाखवल्याप्रमाणे लाटून त्याच्यामध्ये तेलाचा हात लावून आपल्याला त्याची पारी बनवून घ्यायची आहे आणि नंतर त्याला आपल्याला पिठामध्ये घोळून लाटायचं आहे. अगदी गोल नाही आलं तरी चालतं. तर बघा, आता आपला पराठा तयार आहे. जास्त पातळही नाही लाटायचा आणि जास्त जाडही नाही ठेवायचा. तव्यामध्ये थोडंसं तेल टाकून आपण याला भाजायला घेऊया. तुम्ही याला अगदी कशासोबतही खाऊ शकता. टोमॅटो केचप, दही, हिरवी चटणी कशासोबतही खाल्लं तरी तितकंच टेस्टी लागतं. बघा किती छानपैकी फुगतो आपला पराठा. अगदी मऊ आणि लुसलुशीत होतात. जास्त वेळ ठेवला तरीही तितकाच मऊ राहतो आणि खूप चविष्टही लागतो. माझी रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.